नमस्कार सर्वांना, कशा आहात तुम्ही? आहेत ना सर्व ठीक? तर मी जयश्री आपलं सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एक छान नवीन व्लॉगमध्ये. तर चला सर्वजण सुखी आनंदी राहू हीच मी देवाला प्रार्थना करते. आणि आज आमचा खूप माझ्या जीवनातला सर्वात चांगला दिवस आहे आणि आज माझ्या लग्नाचं वाढदिवस आहे, म्हणजे ॲनिव्हर्सरी आहे. 17 वर्ष पूर्ण झाले आज. आणि पूजा साहेबांनी माझ्यासाठी टाईम काढलं आहे. आज घरीच होते, बाहेर जाऊन आले थोडीशी जाऊन. आणि गाई बघा तशी उठली, त्याला आंघोळ वगैरे पप्पानी घातले. किशा इधर आले तो 17 वर्ष पूर्ण झाले हो, आंघोळ घातले गाईला. आणि माझ्या लग्नाला 17 वर्ष झाली. किसो इधर आ, जल्दी दिखा दे फेस. तो अभी पापा ने तुम्हारे लिए मतलब किसने न लाया त्याच्याबरोबर विचार पापा ने. अच्छा, और पापा ने तुम्हारे लिए क्या लाया आते टाइम खाने के लिए? केक. केक काय दिखा दे, तर दिखा दे. अंदर रख दिया ना. खाल्ले ती बारीक केकचं 60 रुपयाचं पॅकेट आणलेलं. मम्मीने वडापाव लाया, म्हणजे दोघांनी हे तर केक ला रही है. अच्छा चालतं. तर चला आता मी तुम्हाला सांगते. 17 वर्ष पूर्ण झाले. तुम्हाला फोटो बघायचं असलं टाकेन. माझ्या जीवनात जे मी लग्नाच्या आधी जे विचार केलं पण नसेल, जे एक मुलगीला जे हवं असतं ते म्हणजे अशी एक इच्छा असते लग्न झाल्यावर असं म्हणजे घर परिवार असं भेटावं. एक तर नवरा मेन महत्त्वाचं. तर मेन महत्त्वाच्या माझ्या नशिबात माझे मिस्टर एवढे चांगले भेटले मला. फौजी साहेब इतकं माझे चांगले भेटले. जे मला समजत नव्हते, दुनियादारी समजत नव्हती, ते ह्यांनी समजवलं. कसं वागायचं, कसं राहायचं. म्हणजे मी खूप घाबरायची, खूप वेगळी होती, बाहेर निघायची नाही. आणि सोशल मीडियामुळे बोलायला पण शिकली. ओके, पण जे दुनियादारी समजत नव्हते, बंद कर दे, त्यामुळं ती का नाही पूजा साहेबांनी शिकवली. म्हणजे खूप जे 17 म्हणजे लय लहान वयात लग्न झालं आहे. जेवढं वय माझं आता लग्नाचं झालं आहे त्याच्यापेक्षा लहान वयात लग्न झालं आहे. बघा ते चाललंय. बंद कर दे की, इधर लाव. ती लय वाजतं. संतोषनं दिलंय त्याला, तर थांबाने बंद करूया. अभी बंद हो गया, जा पप्पा बुला रे. तर चला आता. आणि बोलून देत नाही बरं नाही. आताशी बाहेरनं आले, स्वयंपाक केला, सोनूला टिफिन पॅक करून दिलं, मिक्स भाजी बनवली, चपाती भाजी दिली सोनूला. आणि चहा करून आम्ही पेलो. परत ना पिल्लूला सकाळी चपाती भाजी दिली. गरम गरम करून देते, थंडी आहे ना आता. हिटर काढून काढता तर का नाही. चला आता. पण माझ्या जीवनात माझे मिस्टर एवढे चांगले, त्यामुळं मी ह्या घरात टिकले आणि इथपर्यंत आले. 17 वर्ष. आता पुढचे पण आमचे दिवस असे सुखी आनंदी जाऊ हीच मी देवाला प्रार्थना करते. आणि कितीही कुत्री भुकली तरी काही फरक पडणार नाही. कुत्र्यांना काही काम नसतं, एवढंच भुकत असते. आम्ही एक दुसऱ्याबरोबर असं हे राहतो म्हणून दोघांचं आमचं बघवत नाही ह्या कुत्र्यांना. आणि जसं की असं ती म्हणत नाही का, कावळा कितीही कावळ्याच्या शापानं ती नाही वे तीच हे आहे. बोलणं बरोबर आहे. ह्यांच्या ह्यानं काही फरक पडणार नाही. आत्तापर्यंत जे आमचे वेळ होते लई दुःखाचे होते, लई दुःखी, लई वेगवेगळे दिवस काढले. लई म्हणजे सर्वांना आम्हाला वेगळं करायचं पण प्रयत्न केलं. लांबच्यानी नाही, सासरवाडीच्या लोकांनी सर्वांनी. हे तर नसायचे, त्यांच्यापाशी मी असायचे, ह्यांच्याबद्दल काही ना काही वाईट हे ते गोष्टी. पण हे व्यक्ती तसे नाहीत. असे बोलून माझ्या मनात लई गोष्टी करायची. मी दिवसभर रडत असायची. सोनू पोटात असताना सुद्धा माझा विचार केला नाही की हिला काय होईल, म्हणजे बाळ आहे पोटात, अजून काय होईल असं कुणी नाही. एवढं मला तोडायचा प्रयत्न केलेलं. लय वेगळं. माझ्या जागी दुसरी असली ना आजपर्यंत ह्या संसाराला इथपर्यंत आणलं नसतं. आणि मला सुद्धा ह्यांच्या जागी कुणी असलं तर मला कुणी खपवून घेतलं नसतं माझ्या मिस्टरांच्या जागी. कारण मला पण काही समजायचं नाही, त्यामुळं समजून लय म्हणजे लय आजपर्यंत आता स्ट्रॉंग बनले फक्त माझ्या अविनाश रावांमुळे. आणि दिसतं आम्ही असं वाटतं आमच्या दोघात असतात. सर्वांच्या आता घरोघरी मिस्टर वाईफच्या मध्ये असतं ना, तसंच आमच्या दोघांचं मध्ये पण असतं. असं नाही की भांडणं नाही आणि ही लईच प्रेमळ असं काही नाही. सर्वांच्यात जसं असतं तसंच असतं. पण आमचं खूप वेगळं आहे. ह्यांनी खूप म्हणजे जे नालायक माणसं आहेत ना, तुम्ही भुकताय ना, भुकत राहा. आज पण माझा हा व्हिडिओ बघतील आणि मला म्हणतील की काय ना काय मनात येतील ते घाण वाईट बोलतील की त्यांच्या दोघांचं असं व्हावं तसं व्हावं.
आजपर्यंत जी वेळ आमची इतकी खराब होती त्या वेळेत तुम्ही काहीच करू शकला नाही, आम्हाला तोडू शकला नाही. आमची मुलं आज आली हाताखाली, इतकी मोठी झालीत माझी मुलं, आज स्वतःचं डिसिशन स्वतः घेऊ शकते, एवढी मोठी झाली. तर आम्ही आजपर्यंत आमच्या दोघांमध्ये काही म्हणजे गैरसमज झाला नाही. आता काय करू शकता, तुमच्या बोलण्याच्या ह्यानं काहीच होणार नाही. कारण देवदेवरशी तुमचा काळा जादूटोना काय असतो काय माहिती, बार बार हिथं पळ तिथं पळ ह्यांचा खूप असतो, खूप म्हणजे खूप. आणि 1.5 फुटीचं खानदान 1.5 फुटी इतके पळापळ करतात, हिथं देव तिथं देवऋषी करा फटाफट. आणि आजचा चांगला दिवस आहे आणि खूप मला माहीत आहे ना ती कसं कसं बोलतात काय बोलतात, त्यामुळे मी हा व्हिडिओ बनवत आहे. आणि निवांत करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही आजपर्यंत खूप काय केलं आहे ना, तर आतापर्यंतच काहीच करू शकला नाही तुम्ही. थोडं काय, माझी मुलं मोठी झाली बस, आता आमचा तुमची कर्म तुम्ही फेडा, आमची कर्म आम्ही करू. पण कर्माचं फळ नक्कीच भेटतं, उशीर का होईना, लवकर होऊ दे, अजून लेट होऊ दे, पण भेटतं. जज त्याला कोणी किती, मी म्हणली मी चांगली आहे, तू म्हटला किती चांगलं आहे, ती म्हणली, असं नसतं. जज त्याला कर्माची फळं भेटतात. त्यापैकी तर ह्यांना असलं भेटणार आहे, तुम्ही बघा. तर चला आता, आणि मला आणि माझ्या भोजे साहेबांच्या ॲनिव्हर्सरीला खूप सारे शुभेच्छा द्या, तुम्ही द्या. कारण तुमच्यामुळे मी इतकी मला बोलाय पण यायचं नाही. सोशल मीडियावर आल्यानंतर मी पॉईंट टू पॉईंट बोलायला शिकली. मला समजायला लागलं की ह्या उत्तरं ह्यांना कशी द्यावी ह्या लोकांना. म्हणजे मी नुसती रडत राहायची, कोणी काय बोललं तरी समजून घ्यायची, नुसतं रडत आणि रात्रभर विचार करायची की मी ह्या प्रश्नाला उत्तर का देऊ शकली नाही. पण आता मी अशी आहे की मी देऊ शकते. हां, सोशल मीडिया आणि राजश्रीनं तुमच्यावर जोडून तुम्ही एवढं मला शिकवलं, माझ्या बहिणीनं आज जोडलं. उद्या माझ्या बहिणीची लग्नाचा वाढदिवस आहे, आपल्या राजश्री आणि दादूचा. आणि आज माझं 2 डिसेंबरचं माझं आहे, 2008मध्ये लग्न माझं झाले. माझ्या बहिणीचं 2020मध्ये 2 तारखेचं माझा वाढदिवस आहे, 2 डिसेंबरला माझ्या 3 डिसेंबरला माझ्या बहिणीचं आहे. बघा असं होतं, मी इतकी आनंद होती. किती एका दिवसातच फरक आहे माझ्या बहिणीचं आणि माझं. आणि जी नको नको वाटतात ना, अशी आहेत ना, असल्याला देव घेऊन जात नाही. ह्यांच्यावर देव थुकतो की असले अजून पापींना देव पण नको म्हणून सोडून देतो. जे चांगले असतात ना तीच देवांना आवडतात. हा असं आहे. ठीक आहे, तर चला. तर आता पूर्ण 17 वर्ष झाली, आजपासून आमचं पूर्ण 17 वर्ष झाली. मी लई लहान असताना, ह्या वयापेक्षा कमी होती तेव्हा माझं लग्न झाले. तर मला काहीच कळायचं नाही. एवढं सुख एवढं दुःख मी सहन करून इथपर्यंत आले ना. आता विचार करते की मी आता एवढी जर कळतंय मला, तेवढं जर असती ना मी संसार इथपर्यंत आणलाच नव्हता. मी हे माझ्या मिस्टरांना स्पष्ट सांगते आता, पंडित मला जे छळ केला आहे तुमच्या घरच्यांनी असं तो छळ जर मी आता मी एवढी मॅच्युअर झाली आहे ना, एवढं मी स्ट्रॉंग झाली, एवढी कळती झाली. पहिलं काहीच नाही. ते म्हणतात ना, तीच म्हणते, तू लई लहान होतीस गं, त्यामुळे तुला काय कळायचं नाही, त्यामुळे तू निघून आलीस. तर आतासारखं मी जीवन जे मला समजायला लागले ना, ते मी आणलं नसतं आतापर्यंत. कारण खूप अर्धवट माणसं आहेत ती. माझे मिस्टरच फक्त वेगळे आहेत, मी म्हणत नाही चांगले नवं, खूप देव माणूस एकच आहे. बाकीचे सगळे निर्दय, नालायक, निर्लज्ज, चोरटे आणि सगळे भुक्कड, सगळी तसली आहेत ती लोक. म्हणून नवरं नाही, सगळे नाही म्हणून बसलेत. कारण का त्यांना लुबडालुबडीचंच असं हे जण त्याचं तोडायचं. त्यामुळे त्यापैकी माझ्या मिस्टर खूप वेगळे आहेत, म्हणून त्यांचा विषय अजिबात माझा विषय. तुम्ही काही करू शकता, जोपर्यंत माझं देत नाही मी बोलत राहणार, डेली बोलत राहणार. मी मागं पण बोलले, आता पण बोलते आणि पुढं पण बोलत राहणार. कारण का माझं जोपर्यंत मिळत नाही मी बोलत राहणार. कारण माझं गेलं आहे, माझं दुखतं आहे, तुमचं काही नाही. ठीक आहे, तुम्ही घेतलं आहे चोरट्यांना बसला आहे, त्यासाठी चला आता. आणि आता फौजी साहेब जातेली, 1 वाजत आला नाही, जेवतेली, जेवून 2 वाजता जाते. असं काय नाही, माझ्यासाठी टाईम काढला आहे. काही ह्याच्यासाठी दोघं पण बाहेर गेलो होतो. गाई सोनूबशी होती, पिलू गेली शाळेला. मला आणि माझ्या फौजी साहेबांना खूप सारे म्हणजे अशा आशीर्वाद द्या. मला काही कमेंट असं तुम्हाला मी म्हणत नाही, पण मनातल्या मनात तुम्ही देऊ शकता. मी यूट्यूब फॅमिलीला हक्कानं मागू शकते. हां ठीक आहे, चला काळजी घ्या आणि बाय बाय, धन्यवाद.